3 वर्षांची प्रतीक्षा, मध्ये झालेले अनेक वाद आणि आता अखेर 1 जानेवारी 2027 खाशाबा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. हा फक्त एका सिनेमाचा प्रवास नाही, तर एका अशा ऐतिहासिक कथेचा प्रवास आहे जी आपल्या प्रत्येकाच्या मातीतली आहे. जेव्हा नागराज मंजुळे एखाद्या विषयाला हात घालतात तेव्हा काहीतरी वेगळं घडणार हे नक्की असतं. पण या सिनेमाच्या मागे नक्की काय घडलं? हा चित्रपट एवढा रखडला का? आणि 1 जानेवारी 2027ला हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीसाठी गेम चेंजर कसा ठरू शकतो? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की खाशाबा जाधव नक्की कोण होते ज्यांच्यावर हा अख्खा सिनेमा बेतला आहे. खाशाबा जाधव म्हणजे स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर पैलवान. 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कुस्तीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. त्या काळात कोणतीही मोठी साधन सामग्री नसताना गरिबीशी लढा देत त्यांनी जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकवला. दुर्दैवानं भारतीय क्रीडा इतिहासात त्यांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळायला खूप वेळ लागला आणि नेमकी हीच गोष्ट नागराज मंजुळेंच्या सिनेमाचा गाभा असणार आहे. नागराज मंजुळे यांची सिनेमा बनवण्याची एक वेगळीच शैली आहे. फॅन्ड्री, सैराट किंवा झुंड असो, ते नेहमीच समाजातील सामान्य आणि वंचित घटकांच्या आपल्या मातीतल्या कथा मोठ्या पडद्यावर मांडतात. खाशाबा जाधव यांचे आयुष्य आणि त्यांचा संघर्ष नागराज यांच्या याच विचारसरणीशी अगदी तंतोतंत जोगला जातो. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. गेल्या काही वर्षात या चित्रपटाभोवती मोठे वाद निर्माण झाले. कॉपीराईट आणि कथेच्या हक्कांवरून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. निर्माते आणि दिग्दर्शकांना या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या कायदेशीर वादामुळे सिनेमाचे काम काही काळ थांबले होते. हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे यावर कोणतीही एकतर्फी भूमिका घेणं चुकीचे ठरेल. पण एका गोष्टीची नक्की चर्चा झाली, ती म्हणजे या वादामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि मीडियाच्या नजरेत सातत्यानं राहिला. पण आता मात्र चित्र पूर्णपणे बदललं आहे. सर्व वाद आणि प्रतीक्षेनंतर अखेर या चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत 1 जानेवारी 2027 ही रिलीज डेट जाहीर केली आहे. झुंड या हिंदी सिनेमा सत्रानंतर नागराज मंजुळे यांचा मराठी सिनेमात असलेला हा एक खूप मोठा पुनरागमनाचा प्रोजेक्ट आहे. आता जेव्हा नागराज मंजुळे पडद्यावर जादू करायला येतात तेव्हा त्यांना संगीताची साथ द्यायला एक जोडी नेहमी तयार असते, ती म्हणजे अजय अतुल. या जोडीचा आणि नागराज यांचा एकत्र आलेला प्रत्येक सिनेमा म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरलाय. सैराटच्या संगीतानं काय इतिहास घडवला हे आपण सर्वांनी पाहिले. खाशाबा हा एक स्पोर्ट्स बायोपिक आहे, त्यामुळे यात फक्त गाणी नसतील तर पार्श्वसंगीत म्हणजेच बॅकग्राऊंड स्कोअर खूप महत्वाचा असणार आहे. प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे आणि त्यांना भावनिक पातळीवर खिळवून ठेवणारे संगीत अजय अतुल या सिनेमात देतील अशी सगळ्यांनाच खात्री आहे. अनेक जण विचारत आहेत की या सिनेमात मुख्य भूमिका नक्की कोण करणार आहे. खाशाबा जाधवांची भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल सोशल मीडियावर अनेक अंदाज लावले जात आहेत. पण सध्याच्या घडीला मुख्य भूमिकेतील कलाकारांचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही, त्यामुळे अधिकृत घोषणेची वाट पाहणेच योग्य ठरेल. तुमच्या मते खाशाबा 150 कोटींचा टप्पा पार करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.